राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे। त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। त्यासाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे मात्र महत्त्वाचे राजकीय नेते आपल्या पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे। अद्यापपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक नेत्यांचा पक्षप्रवेश झालाय। एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिंदे गटातील 5 नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या होत्या की ज्या पद्धतीने त्यांच्या वडिलांनी शरद पवार यांचा पक्ष सोडून अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तो त्यांना आवडलेला नाही। अजित पवार यांचा पक्ष जनतेला खोटी आश्वासनं देत आहे। खरं तर या पक्षांतराला लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरुवात झाली होती। या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यात भाजपने लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता। त्यांना शरद पवार गटाने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती। त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। त्यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आणि निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीत महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागांवरती विजय मिळवला तर महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला। महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजपला 9, शिंदे गटाला 7 तर अजित पवार गटाला केवळ 1 जागेवर विजय मिळवता आला। याशिवाय गेल्या जून महिन्यात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी 10 वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर जुलै महिन्यात माजी राज्यमंत्री माधवराव किनायकर यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेतली। पुढे 17 जुलै रोजी पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित खवाने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। पुढे 4 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कोल्हापूर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। तसेच काही दिवसांपूर्वी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। याशिवाय वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून प्रचाराची सुरुवात करणारे भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजूनही अनेक नेते आमच्याकडे येत आहेत या पद्धतीची माहिती दिलेली आहे। त्यामुळे आगामी काळात राज्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थात शरद पवार गटात प्रवेश करण्यास इच्छुक असून आम्ही त्यांची कामगिरी पाहून त्यांना पक्षप्रवेश देऊ असंही ते म्हणाले। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।